नमस्कार सगळ्यांना, कल्याणी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पालक पनीरची रेसिपी। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे, मी एक जोडी पालक घेतलेली, चिरून घेतली आणि छान धुवून घेतलेली, 4 ते 5 मिरच्या, कोथिंबीर, लसूण, कस्तुरी मेथी, पनीर, दही, जिरे, काळा मसाला, 2 चमचे बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ। चला तर आपण सुरू करूया पालक पनीरची रेसिपी। तर पालक पनीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे कढईमध्ये पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला ही पालक टाकून घ्यायची आणि छान उकळून घ्यायची पालक 10 ते 15 मिनिटं। आपण इथे अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपली पालक छान उकळली जाईल। आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू, 10 ते 15 मिनिटं आपण पालक उकळून घेणार आहोत। तरी ती आपली पालक छान उकळलेली, तर आपण त्या पालकला थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये। तर मी इथे एका प्लेटमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पालक काढून घेणार आहोत। तर मी भाजी छान पाण्यामध्ये ठेवलेली थंड होण्यासाठी। आता आपल्याला हा जो लसूण आहे ना, त्यातली काही 4-5 पाकळ्या बाजूला ठेवून बाकी सगळं लसूण आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे, ठेचून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची चव खूप छान आहे। त्याला आपण कचून ठेचून घेऊ। आता आपल्याला कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण, 4 ते 5 पाकळ्या लसूण, मिरच्या 4 ते 5 मिरच्या टाकल्या आणि कोथिंबीर टाकायची। लसूण लाल होऊ द्यायचं आहे। ही भाजी करण्यासाठी आपल्याला कुठलाही कांदा, टोमॅटो, काजू वगैरे असे खडा मसाला असं कुठलाही याची गरज पडत नाही। अगदी कमी साहित्यात ही भाजी आपली तयार होते आणि खूप छान लागते। हे परतून झाल्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी लसूण आणि त्याचे सगळे ठेचा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आणि त्याच भांड्यामध्ये आपण ही पालक त्याची टाकणार आहोत।
इथं टाकायचं आहे 2 चमचे बेसन पीठ. बेसन पीठ टाकल्यामुळे भाजी छान घट्ट होते, छान टेक्स्चर येतं भाजीला. तर आता आपण इथे बेसन पीठ टाकू. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पेस्ट टाकायची पालकाची. आणि छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता खूपच छान कलर आलेला आहे भाजीला. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं भाजी आपल्याला छान उकळून घ्यायची. भाजी छान उकळेपर्यंत आपण इथं पनीर ड्राय रोस्ट करून घेऊ. त्याआधी आपण इथे यावर थोडेसे मस्त हळद, तिखट थोडंसंच घ्यायचं आहे आणि थोडासा मी इथे कांदा लसूण मसाला घ्यायचा. तर मी इथं पनीर छान ड्राय रोस्ट करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला भाजीमध्ये दही टाकायचं. तर 2 चमचे आपल्याला भाजीमध्ये दही टाकून घ्यायचं. भाजीमध्ये टाकायचा आहे 1 चमचा काळा मसाला किंवा तुम्ही गोडा मसाला देखील टाकू शकता.